पहा, माझं नाव आहे स्नेहल ठाकरे आणि माझ्या खूप सगळ्या फ्रेंड्सनी मला म्हटलं आहे की तू एक छोटासा व्हिडिओ बनव बिस्किटवरती, म्हणजे मुलांनी बिस्किट कोणत्या लिमिटपर्यंत खायला पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे. तर खरोखर सांगतो, मी तुम्हाला एक थोडंसं फुकटचं ज्ञान देऊन राहिली, पण त्यांच्या म्हणण्यावरून. तर मला ना 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फूड इंडस्ट्रीचा. तर मी सगळं बघितलं आहे, ते काय करतात, कसं बनवते, काय कसं हे करतात आणि आपल्याला कसं ॲडिक्शन लावतं, हे सगळं मला माहिती आहे. तर मेन गोष्ट म्हणजे बिस्किट तुम्ही तुमच्या पेशंटला देत असाल ना, तर रिक्वेस्ट करून सांगतो की तुम्ही फक्त 2 ते 3च द्या हप्त्यातून. काहून? कारण त्याच्यामध्ये एक प्रिझर्वेटिव्ह असते. त्या प्रिझर्वेटिव्हचं नाव आहे TBHQ. TBHQ दॅट मीन्स टर्शरी ब्युटिल हायड्रोक्विनिन. थांब दादू. तर टर्शरी ब्युटिल हायड्रोक्विनिन. तर तो काय करतो, तो प्रिझर्वेटिव्ह जो आहे ना, तो बिस्किटला म्हणजे लाँग टर्मपर्यंत जिवंत ठेवतो. म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये सांगते, लाँग टर्मपर्यंत जिवंत ठेवतो, म्हणजे त्याच्यावरती बॅक्टेरियाचा वगैरे इम्पॅक्ट होऊ देत नाही. म्हणजे तो ॲज अ ऑक्सिडंट म्हणून वर्क करतो. तर पण ते आपल्या बॉडीवरती जो इम्पॅक्ट होतो त्या प्रिझर्वेटिव्हचा, तर तो असतो ॲज अ कार्सिनोजेनिक एजंट म्हणून, म्हणजे ॲज अ कार्सिनोजेनिक सबस्टन्स म्हणून. तर ते आपल्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे. तर त्याच्यामुळे म्हणत आहे की तुमच्या पोराला जर तुम्ही देत असाल बिस्किट, तर एकदम लिमिटमध्ये द्या. 2 ते 3 द्या, हप्त्यातून द्या आणि खरं तर टाळाच. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि नसेल आवडलं तर पटकन स्क्रोल करून दुसरं शॉर्ट बघा. थँक्यू.